भोंदू बाबा प्रसाद तामदारच्या आश्रमात पोलीस सध्या दाखल झालेले आहेत। भोंदू बाबा प्रसाद तामदारला सध्या 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर सध्या चौकशीसाठी भोंदू बाबा प्रसाद तामदारच्या आश्रमात पोलीस दाखल झालेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय सांगाल, सध्या पोलीस आश्रमात दाखल झालेले आहेत, काय अधिकची माहिती मिळते? निश्चितच पुण्यातील सूज गावात या प्रसाद तामदार जो भोंदू बाबा आहे त्याचं हे आश्रम आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो त्यांनी फसवणूक ज्या भक्तांची केलेली आहे त्यानंतर आता पिंपरी चिंचवड पोलीस या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि या आश्रमाची पाहणी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हा आश्रम याआधीच सील करण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी प्रसाद तामदार हा त्याचं संपूर्ण जे काही फसवणुकीचा प्रकार चालवत होता तो हा आश्रम आहे आणि याच आश्रमाची पाहणी करण्यासाठी आता पिंपरी चिंचवड पोलीस पोहोचलेला आहे आणि या पोलिसांकडून आश्रमाची पाहणी केली जात आहे। प्रसाद तामदार हा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भक्तांची आणि या ठिकाणी येणाऱ्या महिला तरुणांची फसवणूक करत होता। आपण पाहू शकतो हा जो मठ प्रसाद तामदारने तयार केला होता आणि याच मठात राज्यभरातून तरुण महिला पुरुष या ठिकाणी यायचे आणि त्यांची हा प्रसाद तामदार फसवणूक करायचा। आणि आपण पाहू शकतो या प्रसाद तामदारच्या या फसवणुकीचे जे कारनामे आहेत ते आता पुणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलिसांनी उघड केलेले आहेत आणि त्यानंतर त्याला 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देखील आता सुनावण्यात आलेली आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का याचा देखील आता पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शोध सुरू आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांकडून हा तपास सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या प्रकरणामध्ये प्रसाद तामदार हा गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी हा आश्रम चालवत होता। ही जी काही इमारत आहे ही इमारत या प्रसाद तामदार आणि त्यांच्या कुटुंबियांची आहे आणि ज्या पद्धतीने एका ॲपच्या माध्यमातून भक्त या ठिकाणी येणाऱ्या भक्तांच्या मोबाईलमध्ये एक ॲप डाउनलोड करायचं आणि त्या ॲपच्या माध्यमातून तो त्या संपूर्ण भक्ताची माहिती देत होता। त्याला दिव्य शक्ती असल्याचा विश्वास या भक्तांना आल्यानंतर आपण पाहू शकतो पिंपरी चिंचवड पोलीस या ठिकाणी काही बोलण्याचा प्रयत्न करते का आपण त्यांना सर खरं तर माध्यमांशी बोलत नाही आहेत पिंपरी चिंचवड पोलीस, मात्र या संपूर्ण घटनेची तपास हा पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सध्या सुरू आहे। मात्र ज्या पद्धतीने ही घटना समोर आली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार आता समोर आलेला आहे। श्री स्वामी समर्थ कृपा अपार्टमेंट हा संपूर्ण ही जी इमारत आहे या तामदार कुटुंबियांची आहे आणि प्रसाद तामदार या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची कशा पद्धतीने फसवणूक करत होता। धक्कादायक म्हणजे प्रसाद तामदार हा समलैंगिक असल्याचं पुणे पोलिसांच्या तपासातनं निष्पन्न झालेला आहे आणि त्यानंतर हा तपास आणखीन गतीने करण्याचा सुरू झालेला आहे। कारण या संपूर्ण फसवणुकीमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे का, कारण आणखीन काही भक्त किंवा आणखीन काही तरुण फसवणूक केल्या, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।